इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती व्यावसायिक गॅस सिलेंडरवरती जे आहेत अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो लाकडांवरती झालेला आहे. कारण अनेक हॉटेल व्यावसायिक असतील, त्याचबरोबर घरगुती वापरामध्ये देखील लाकडाचे जे आहे वापर वाढलेला आहे. जळाऊ लाकूड जे आहे त्याची डिमांड ही वाढलेली आहे आणि त्या अनुषंगानं बोलण्यासाठी नेमकी यामध्ये काय काय परिणाम झालाय, दरामध्ये काही परिणाम झालाय काय, मागणीमध्ये काय परिणाम झालाय काय, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत सॉमिलचे मालक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं पाहिलं तर आता या गॅस तुटवड्यामुळे जे आहे तर कुठेतरी जळाऊ लाकूड आहे त्याची मागणी वाढली आहे. पण तुमच्याकडे येणारी आवक जी आहे तर त्याच्यामध्ये काही परिणाम झालाय का आणि का झालाय? आवक म्हणजे येणाऱ्या मालामध्ये 100% परिणाम झालाय. म्हणजे आता काही व्यापारी लोक शेतकऱ्यांचा माल घेऊन तिथं कटिंग करून आपल्याकडे आणतात. पण आता काय होतं तिथं आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये हॉटेल व्यावसायिक हॉटेल आहेत. मग ते त्यांना तिथल्या तिथं हॉटेलवाल्यांना माल मिळायला लागला. त्याच्यामुळं आमच्याकडे येणारी आवक कमी झाली. आता हे जे लाकूड आहे आपण कुठं कुठं पाठवत होता, त्याची मागणी डिमांड काय जे आहे तर ती वाढली आहे का आणि किती प्रमाणात वाढली असेल? नाही, लाकूड आपलं आपलं लाकूड आता मुंबईसारख्या शहरात जायचं, कल्याण, डोंबिवली, ठाणे, वाशी, नवी मुंबई, समजा या साईडला आपल्या कंपन्यासाठी जायचं औषधाच्या, किंवा भट्टे, बेकरी माल, कपड्याच्या कंपन्या. तिथली परिस्थिती आहे तशीच आहे. पण जे खालचे आमच्या नगर शहरात हॉटेल व्यावसायिकांसाठी ती जी मागणी वाढलेली आहे आम्हाला. बरं. साधारणतः आता नगर शहरामध्ये किती सॉमिल असतील आणि त्यांची एकूण जे आहे मागणी किती वाढली असेल? नगर शहरामध्ये एक 15-20 सॉमिल असतील. त्यांची पर डेची मागणी एक 40-50 टनाची पर डेची मागणी 100% वाढली असेल त्यांची. बरं. आणि मग याच्यामुळं जर दरामध्ये काही परिणाम झालाय का? किंवा अशीच परिस्थिती राहिली तर दर वाढतील का? हां, अशीच जर परिस्थिती राहिली तर येणारा माल आम्हाला जो माल घ्यायला लागेल तो आम्हाला थोडा जास्त भावात घ्यावा लागेल. आणि देताना पण तेच अडचण. हां, जे त्यांना थोडंफार रेटमध्ये आता ते आता थोडं तुम्ही मुंबईला माल पाठवत होतात वेगवेगळ्या कंपन्यांना. पण आता जे स्थानिक हॉटेल चालक आहेत ते देखील आता गॅसवरून कुठेतरी जळाऊ लाकडांवरती आलेले आहेत. त्यांची काही मागणी वाढली आहे? वाढल्यात ना 100%. किती वाढली साधारणतः? म्हणजे तसं बघितलं तर एक 2, 5, 10 टन माल रोजचा हे बघा तिथं कापून ठेवलेलं हॉटेलसाठी माल. बरं, बरं. पण आता आपण पूर्ण क्षमतेने माल सगळ्या हॉटेलला आपण सप्लाय नाही करू शकत ना. कारण पुढचे पण समजा महत्त्वाचेच विषय आहेत ना. समजा औषधाची कंपन्या आहेत, बेकरी हे नेहमीचे कस्टमर आहेत. नेहमीचे कस्टमर. ते तुटतील जरा. हां. एकूणच जर बघितलं तर ही जी व्यावसायिक गॅसची जी आहे त्याच्यावरती निर्बंध लादल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिक असतील किंवा छोटे-छोटे व्यावसायिक जे आहेत तर ते जळाऊ लाकडावरती अवलंबून झालेले आहेत आणि त्याचा परिणाम हा लाकडांच्या आवक आणि विक्रीवरती देखील झाल्याचं पाहायला मिळतोय. सध्या तरी कुठल्याही सॉमिल चालकांना याचे दर जे आहेत तर ते वाढवलेले नाही. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर दर हे जे आहेत लाकडाचे वाढतील, असं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.